बीड में दिव्यांग अधिकारों को लेकर एक बार फिर बड़ा आंदोलन देखने को मिला। दिव्यांग जनसंवाद फाउंडेशन के राष्ट्रीय अध्यक्ष अमोल डी वाल्के के नेतृत्व में सैकड़ों दिव्यांग जिला कलेक्टर कार्यालय पहुंचे और जिला कलेक्टर विवेक जॉनसन को विस्तृत ज्ञापन सौंपा। इस दौरान दिव्यांगों की 55 राज्य स्तरीय मांगों के साथ बीड जिले की 130 स्थानीय समस्याएं प्रशासन के सामने रखी गई। रोजगार, शिक्षा, स्वास्थ्य, सरकारी योजनाओं का लाभ, सुगमता और सहायक उपकरण जैसे कई अहम मुद्दों पर विस्तार से चर्चा हुई। जिला कलेक्टर ने सभी मांगों को गंभीरता से सुनते हुए संबंधित विभागों से समन्वय कर उचित कार्रवाई का आश्वासन दिया। वहीं अमोल वाल्के ने कहा कि दिव्यांग समाज अब केवल आश्वासनों से संतुष्ट नहीं होगा बल्कि ठोस फैसले और न्याय चाहता है। उन्होंने साफ कहा कि जब तक दिव्यांगों की मांगें पूरी नहीं होती तब तक ये संघर्ष लगातार जारी रहेगा। फिलहाल बीड में दिव्यांगों की ये आवाज पूरे महाराष्ट्र में चर्चा का विषय बनी हुई है। त्यात साहेब तुम्ही सक्षमीकरणाच्या गोष्टी करता, आम्हाला निश्चित तारखेला आम्हाला आमची पेन्शन मिळायला पाहिजे। कामं पाहण्याकरता तर 36 जिल्हे 9 महिने 55 मागणी अभियान आम्ही पूर्ण महाराष्ट्रात राबवत आहोत आणि प्रत्येक जिल्हाधिकारी जसं कोल्हापूरला डॉक्टर विजय राठोड, भंडाऱ्याला श्रावण कुमार साहेब, आम्ही प्रत्येकाला निवेदन दिलेले आहे। या अभियानाअंतर्गत 55 मागण्या आम्ही जे आहे महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत, त्यापैकी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडे काही विषय आमचे येऊन राहिले। हे विषय तुम्ही वरती मांडावे अशी आमची विनंती आहे। यामध्ये आमचा पहिला विषय आहे की आमची जी महिन्याची जी पेन्शन आहे दिव्यांगांची, ती महिन्याच्या ऍटलीस्ट एका परफेक्ट तारखेला यायला पाहिजे। आम्ही 5 तारखेची मागितली आहे, तुम्ही जर 10ची रिकमेंडेशन केली तरी आम्हाला काही हरकत नाही, पण आम्हाला एका निश्चित तारखेला आम्हाला आमची पेन्शन मिळायला पाहिजे। साहेब 2,500 रुपये आता आमची पेन्शन सुरू आहे, परंतु 2,500 मध्ये काहीच होत नाही हे तुम्हालाही कळतंय। किमान 6,000 रुपये ती राहिली पाहिजे अशी आमची मागणी आहे। अशा आम्ही त्यातल्या त्यात साहेब तुम्ही सक्षमीकरणाच्या गोष्टी करता, म्हणजे पूर्ण दिव्यांग सक्षमीकरण विभाग ग्रॅज्युएट जे दिव्यांग झालेले आहे साहेब, एक तर त्यांना 15,000 रुपये मानधन द्या, नाहीतर मग त्यांना किमान नोकरी तरी द्या, जेणेकरून जे अशिक्षित दिव्यांग आहे त्यांना मोटिवेशन मिळेल। साहेब अशा भरपूर मागण्या ज्या आहे हे आपल्यातर्फे सॉल्व्ह होऊ शकतात जर आपण मनावरती घेतलं तर। या मागण्या तुम्ही आमच्या प्रशासनातर्फे तुमच्या लेटर हेडवरती वर्त पाठवावे ही विनंती आहे साहेब। आणि हे तर झाला राजकीय विषय। याच्या व्यतिरिक्त साहेब शेकडो अशा मागण्या आहेत ज्या जिल्हा स्तरावरती दिव्यांगांच्या पूर्ण होत नाही। काल आम्ही भारत माता की जय। अपंगांना न्याय मिळालाच पाहिजे। अपंगाची पेन्शन 6,000 झालीच पाहिजे।